नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. नारी शक्तीला विरोध करणाऱ्यांचा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध. दापोली आगार येथे स्मार्ट कार्ड शुभारंभ. खेड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला खिंडार. नाखरे गावात नामदार उदय सामंत यांच्या हस्ते विकास कामांचा धडाका. विजय चव्हाण यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन संपन्न. रत्नागिरी पोलिसांकडून ऑनलाईन बँकिंग फसवणूक प्रकरणी 2 आरोपी ताब्यात. सविस्तर वृत्त. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक आणि परिसीमन विधेयकामुळे सदस्य संख्या वाढलेल्या संसदेत महिलांना 33% आरक्षण मिळणार होतं. यासाठी शिवसेना सहभागी असलेल्या NDA सरकारनं उदात्त हेतूनं हे विधेयक संसदेत आणलं. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या विधेयकाला तात्काळ पाठिंबा देणारं पत्र देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाठवलं. मात्र दुसरीकडे काँग्रेस, उबाटा, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, दक्षिणेतील पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला नाही. विशेष करून उबाटा गट महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण सारख्या महत्त्वाच्या योजनांना विरोध करत होता. त्यांनी याही विधेयकाला विरोध करून महिलांची अडवणूक करणारी भूमिका दाखवून दिली. या पार्श्वभूमीवर खेड शिवसेनेतर्फे काळे झेंडे घेऊन विरोधकांचा निषेध करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून खेड तहसीलदार कार्यालयापर्यंत महिलांनी घोषणाबाजी करत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये खेडच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, जिल्हा संघटिका सुप्रियाताई पवार, खेड तालुका महिला संघटक मुग्धा भोसले, पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन भाडवे, मिलिंद काते, शहर प्रमुख कुंदन सातपुते, खेड नगर परिषदेच्या सर्व नगरसेविका, नगरसेवक यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. शासनाच्या धोरणानुसार 75 वर्षावरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास आणि महिलांना एसटी प्रवासात 50% सवलतीच्या अनुषंगानं एसटी महामंडळाकडून सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तांत्रिक बाबींवर अडचण येऊ नये यासाठी स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा प्रातिनिधिक स्वरूपात शुभारंभ नुकताच शिवसेना दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, शिवसेना उपजिल्हा संघटिका रोहिणीताई दळवी, नगराध्यक्ष कृपाताई घाट, दापोली तालुका महिला संघटिका दीप्तीताई निखारगे, नगरसेविका प्रीती शिर्के, अश्विनी लांजेकर, सौ गिलगिले, आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे, STS सौ प्रभुणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सवलती अंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात येतील असं यावेळी एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आलं. खेड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला खिंडार पडलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खेड शहर उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ मार्गदर्शक अनंत गोविंदराम खेडेकर आणि बॉबी खेडेकर आणि कार्यकर्त्यांनी भाजपा नेते आणि खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, नगरसेविका वैभवीताई खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला. रत्नागिरीतील नाखरे गावात विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचा भव्य लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे पावसचे विभाग प्रमुख विजय चव्हाण यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन नामदार सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना नामदार उदय सामंत म्हणाले, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणं हे शासनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना गावाच्या परिसरातच रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असून रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं ठोस आश्वासन त्यांनी दिलं. या सोहळ्याला स्थानिक जिल्हा परिषद सदस्य
पंचायत समिती सदस्य, नाखरे गावचे सरपंचांसह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं नामदार सामंत यांनी सांगितलं. कार्य अहवालाच्या प्रकाशनामुळे विजय चव्हाण यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर आला असून उपस्थितांनी या उपक्रमाचं स्वागत केलं. नाखरे पंचक्रोशीतील नागरिकांनी या विकास कामाबद्दल आणि नामदार सामंत यांच्या दौऱ्याबद्दल समाधान व्यक्त केलं. दिनांक 21/3/2026 रोजी जयगड सागरी पोलीस ठाणे येथे ऑनलाईन बँकिंग फसवणुकीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे 2 आरोपींना मुंबई येथून ताब्यात घेण्यात आलं. आरोपींनी एकूण 4,82,000 रुपयाची रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यातून काढल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाकडून करण्यात आली. राज्यात सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांनंतर विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. या कालावधीचा फायदा घेऊन काही तोतया व्यक्ती पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही हमखास ऍडमिशन करून देतो किंवा डायरेक्ट ऍडमिशन मिळवून देऊ अशी खोटी आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी दिली. प्रवेश प्रक्रिया राबवताना पोलीस यंत्रणा संबंधित महाविद्यालयाच्या आजूबाजूला सक्रिय असून अशा संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवलं जाते. विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अनोळखी मध्यस्थांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन केलंय. नोकरी किंवा ऍडमिशनच्या प्रक्रियेत कोणी पैसे मागितल्यास किंवा संशयास्पद वागल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस स्थानकात तक्रार नोंदवावी असं देखील योगेशदादा कदम यांनी सूचित केलंय. सजग नागरिक म्हणून आपण अशा फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे. चुकीच्या मार्गाने प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करणं टाळावं आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे आपल्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करावी असं आवाहन गृहराज्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. विशेषतः आपण पाहिले आहे की ज्या वेळेस अधिकृत भरत्या निघतात, जसं आता पोलीस भरती चालू आहे, त्याचा आधार घेऊन काही लोक फसवणूक करायचा प्रयत्न करतात. काही वेळेला ऍडमिशनच्या वेळेस देखील आपल्याला बऱ्याचशा अशा केसेस आढळतात की ज्यावेळेला ऍडमिशन चालू असतात, आता ह्या मार्च 10वी-12वीच्या परीक्षा झाल्या की ज्या ऍडमिशनच्या प्रोसेस चालू झालं की काही तोते लोक बाहेर पडतात की आम्ही तुमचे ऍडमिशन करून देतो आणि अशी फसवणूक करतात. तर नक्कीच अशी जे सराईत गुन्हेगार आहेत ह्यांच्यावरती आपलं वॉच असतं, आपल्या ह्याच्यावरती नजर असते आणि ह्यांच्यावरती कारवाई करण्याकरिता आपली जी काही पोलीस यंत्रणा असते ती त्या पोलीस ज्या त्या कॉलेजेसच्या आजूबाजूमध्ये ही ऍक्टिव्ह असते आणि त्याच्यावरती आपण कारवाई करत असतो. त्याच अनुषंगाने अशा तोत्या लोकांवरती आपली कडक नजर असते आणि त्या अनुषंगाने मला वाटतं जे काही आता कायद्यामध्ये तरतूद आहे त्यानुसार आपण कारवाई करतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खेरडी चिंचघरी येथील प्राथमिक शाळेने शैक्षणिक गुणवत्तेची नवी उंची गाठत स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलंय. शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना लहान वयापासून स्पर्धा परीक्षांची सवय लागावी यासाठी विशेष नियोजन केलं जातं. यामध्ये नियमित सराव परीक्षा, मार्गदर्शन वर्ग तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करणारे उपक्रम विद्यालयात नियमित राबवण्यात येतात. याच मेहनतीचं फळ म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय आमदार शेखरजी निकम यांच्या दूरदृष्टीतून आणि कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री कॉम्पिटेटिव्ह अकॅडमीद्वारे आयोजित सह्याद्री स्पर्धा परीक्षा 2026 मध्ये या विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसह गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांचं अभिनंदन केलंय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं ही चिपळूण तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जाते. खेड तालुक्यातील मौजे जगतापूर गावची सुकन्या नुकतीच पुणे येथे पोलीस दलामध्ये भरती झाली. याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेड पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, भैरवली पंचायत समिती गणाचे सदस्य निसार सुर्वे, पंचायत समिती सदस्य नम्रता तांबट, दयाळ पंचायत समिती गणाच्या सदस्या शमिका मादे, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, भडगाव पंचायत गणाचे सदस्य संग्राम कदम, सबा दळवी, किशोर साळवी तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते. कलर्स मराठी या वाहिनीवर गेले 100 दिवस सुरू असलेल्या बिग बॉसची फायनल राऊंड नुकतीच संपन्न झाली असून संगमेश्वर येथील साखरपा गावची सुकन्या तन्वी कोलते ही या बिग बॉसची अंतिम विजेती ठरली. 100 दिवस आपल्या कुटुंबापासून दूर बिग बॉसच्या घरात राहून त्यामध्ये देण्यात आलेले स्पर्धात्मक टप्पे पार करत तन्वीनं फायनल राऊंड पर्यंत बाजी मारत ही स्पर्धा जिंकली. तिच्या या यशामुळे तिचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक. याचंच औचित्य साधून खेडची ग्रामदैवता श्रीदेवी खेडजाई रेवजाई मंदिरात महिला भगिनी आणि ग्रामस्थांनी आरतीचं आयोजन केलं होतं. खेडजाई मंदिर परिसरातील तसेच खेड शहरातील महिला आणि ग्रामस्थ या आरतीला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लोटे MIDC परिसरातील हॉटेल क्षणभर विश्रांतीजवळ महानगर गॅस कंपनीच्या वतीने लेव्हल 3 आपत्कालीन मॉक ड्रिलचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. या मॉक ड्रिलमध्ये भूमिगत गॅस पाईपलाईन जवळ JCB द्वारे खोदकाम सुरू असताना गॅस गळती झाल्यास दृश्य तयार करण्यात आलं. गॅस गळतीची माहिती मिळताच महानगर गॅसची आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. या मॉक ड्रिलचं सूत्रसंचालन महानगर गॅसचे अधिकारी संजय नांदलस्कर यांनी केलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूर येथील औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य सहसंचालक डॉक्टर अवसरे तसेच रत्नागिरी उपसंचालक भितांडे, भरडा केमिकल कंपनीचे सेफ्टी हेड मालगाटे, फायर ऑफिसर नलवाडे, विनंती कंपनीचे बागल, स्वाच कंपनीचे गायकवाड आणि परशुराम हॉस्पिटलचे अनुपम सर यावेळी उपस्थित होते. जाळगाव कुंभारवाडी येथे विकास युवक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरात कुंभारवाडी आणि परिसरातील 47 जणांनी रक्तदान केलं. रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, जाळगाव येथील प्रतिथयश डॉक्टर प्रसाद करमरकर, माजी उपसरपंच विलास जाळगावकर, वाडी अध्यक्ष संतोष वायकर, उपाध्यक्ष अशोक मांडवकर, विकास युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद मांडवकर, सेक्रेटरी मंगेश नांदेडकर, महिला मंडळ अध्यक्ष सौ नांदेडकर, उपाध्यक्ष शिल्पा नांदेसकर, युवक मंडळ अध्यक्ष अनिकेत नांदेकर, उपाध्यक्ष नागेश जाल, सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते. खेड तालुक्यातील भडगाव, उसरेवाडी, नक्षेवाडी येथील श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आणि सत्यनारायण महापूजा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली. यावेळी उपस्थित राहून भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर आणि विद्यमान नगरसेविका वैभवीताई खेडेकर यांनी मनोभावे दर्शन घेतलं. शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद नांदगावकर, जयेश गुहागरकर, प्रणव मापुसकर, स्वराज गांधी, आनंद खेडेकर, सुयश उर्फ बॉबी खेडेकर यावेळी उपस्थित होते. खेड तालुक्यातील भैरवली नंबर 1 येथील इब्राहिम शेख वली दर्गा रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भैरवली गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी.